रत्नागिरीच्या खेड जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं। या पावसामुळे खेडमधील जनजीवन विस्कळीत झालं। या पावसामुळे खाडीपट्ट्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय। खेडचा दापोली आणि मंडणगड तालुक्यांचा संपर्क तुटण्याची भीती आहे, कारण पाणी पातळी वाढते। जगबुडी आणि नारंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदी किनारी असलेल्या खेड शहरातील मटण मच्छी मार्केट या सगळ्या परिसरात पाणी झालं। या परिसरातल्या काही दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलं। खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर खेडमधलं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय। जगबुडी आणि नारंगी नदीच्या पुराचं पाणी आजूबाजूच्या शेतातही शिरलं, त्यामुळे शेकडो हेक्टर भातपीक आणि वीट भट्ट्या पाण्याखाली गेले आहेत। जिल्ह्यातल्या जगबुडी आणि नारंगी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। माझ्या मागे जर आपण बघितलं तरी नारंगी नदी आहे, संपूर्ण भात शेती वीट भट्ट्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। खाडीपट्ट्याचा संपर्क देखील या ठिकाणी तुटलेला आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास खेड शहरातली बाजारपेठ त्यात पुराचं पाणी शिरण्याचा धोका वर्तवला जातोय। खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना अलर्ट देण्यात आलाय। पावसाचं कोकणात मोठं धुमशान सुरू आहे। मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत। त्यातच मुसळधार पावसानं मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचलंय। या महामार्गाच्या वाहतुकीला या पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसलाय। गेल्या 4 दिवसांपासून कोकणाला पावसानं झोडपून काढलाय। या जोरदार पावसाचा सगळ्यात जास्त फटका बसलाय तो मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला। मुंबई गोवा महामार्ग सध्या काही ठिकाणी बंद करण्यात आलाय, कारण खेडमधील बोरघाट तुळशी फाटा या ठिकाणी नातवडी धरणाचं पाणी महामार्गावर आलंय। तर विचार केला तर पूर्णपणे मुंबई गोवा महामार्ग जो आहे या ठिकाणी ठप्प होण्याची भीती आहे, कारण नातवडी धरणाचं पाणी या महामार्गावरती साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तिकडे खेड तालुक्यात पालगड नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, यामुळे दापोली मंडणगड मार्गावरची वाहतूक आणखीन काही काळ ठप्प राहणार असल्याचं दिसतंय। पालगड नदीनं उग्र रूप धारण केल्यानं आजूबाजूच्या परिसरातला धोका वाढलाय। पूर्णपणे वाहतूक आता खोळंबलेली आहे, वाहतूक ठप्प झालेली आहे आणि या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी येतंय। पुढचे काही दिवस तुम्ही कोकणाच्या दिशेने प्रवास करणार असाल तर पाऊस पाण्याची माहिती घेऊनच प्रवास करावा असं आवाहन केलं जात आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर पाहायला मिळतोय। या पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत। या मुसळधार आणि संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना सुद्धा घडत आहेत। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत। या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील होडावडे पूल, कुंदे पूल हा पाण्याखाली गेला होता। मुसळधार पावसानं कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर सुद्धा मोठा परिणाम झाला। अनेक गाड्या विलंबानं धावतात। सकाळपासून पावसाच्या संततधार सुरू आहेत आणि त्यामुळे काही मार्गांवरील जे मुख्य रस्त्याला जोडणारे जे रस्ते आहेत ते पाण्याखाली गेलेले पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने नद्या नाल्यांमधील पाणी जे आहे ते पाण्याच्या पातळीत वाढ झालेली पाहायला मिळते। रत्नागिरीतील मंडणगडला मुसळधार पावसानं झोडपून काढलाय। भिंगळोली एसटी डेपो ते शासकीय गेस्ट हाऊस परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यात केळवत आणि तुळशी घाटात दरड कोसळली आहे। दरड कोसळल्यामुळे इथली वाहतूक तुर्तास पूर्णपणे थांबवण्यात आली आहे। कोकणात सतत कोसळणाऱ्या या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला सगळ्यात जास्त बसला। रेल्वे मार्गावरच्या गाड्या अतिशय विलंबानं आहेत। अशातच खेडच्या कशेडी बोगद्याजवळ दरड कोसळल्यानं कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली। डोंगर आणि दऱ्यांमधून मार्ग काढत कोकण रेल्वे धावते। पावसाळ्याच्या काळात कोकण रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना अनेकदा घडतात। कशेडी बोगद्याच्या जवळ कोकण रेल्वे मार्गावर दरडीचा भाग कोसळला। दगड आणि मातीचा भराव रेल्वे मार्गावर आला। ही दरड कोसळल्याची घटना घडल्यानंतर काही वेळातच ही दरड हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं। पुढच्या काही तासात कोकण रेल्वेच्या मार्गावरची वाहतूक सुरळीत होईल असं कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं। पावसाची एकंदरीत परिस्थिती पाहता हा अवाढव्य जो पाऊस पडत आहे त्याने इथे उभ्या असलेल्या प्रवाशांचे भरपूर हाल होत आहे। मुसळधार पावसामुळे अगोदरच कोकण रेल्वेच्या गाड्या विलंबानं धावत आहेत। त्यातच दरड कोसळण्याच्या घटनेमुळे कोकण रेल्वेची वाहतूक आणखीन विस्कळीत झाली आहे। यामुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतंय। कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली। नदीच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीची मंडणगडमध्ये बचाव पथकानं शर्थीचे प्रयत्न करून सुटका केली।
रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील मौजे पालघरमधील ग्रामस्थ दीपक तांबुटकर हे भारजा नदीच्या पात्रात वाहून गेले होते। नदीच्या प्रवाहातून वाहत असताना त्यांना नदीच्या पात्रातल्या एका झाडाचा आधार मिळाला आणि त्यांनी या झाडाला घट्ट पकडून ठेवलं। नदीच्या प्रवाहात ते अडकले असल्याची माहिती समजताच रेस्क्यू पथक आणि स्थानिक घटनास्थळी धावून गेले। दोरखंड आणि टायर ट्यूबच्या मदतीनं हे रेस्क्यू पथक आणि स्थानिक दीपक तांबुटकर यांच्यापर्यंत पोहोचले। यानंतर दीपक तांबुटकर यांना सुरक्षितपणे नदीच्या प्रवाहातून बाहेर काढण्यात आलं। रेस्क्यू पथक आणि स्थानिकांच्यामुळे दीपक तांबुटकर यांचा जीव वाचलाय। रायगडच्या खोपोली परिसरात सुद्धा पावसाचा कहर पाहायला मिळाला। या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली। अनेक भागात पाणीच पाणी झालं। या नागरिकांना विविध प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। मुसळधार पावसानं खोपोली आणि परिसर पाण्याखाली गेलाय। पावसाचा जोर इतका जबरदस्त होता की या भागातून वाहणाऱ्या जवळपास सगळ्या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचं दिसतंय। या पावसाचा खोपोलीतून जाणाऱ्या वाहन चालकांना सर्वाधिक फटका बसला। नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं अनेक मार्ग बंद झालेत। मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेलेत। काही ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाली। नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवताना प्रशासनाला कसरत करावी लागली। प्रशासन या ठिकाणी मदत कार्यात सक्रिय आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। या जबरदस्त पावसामुळे खोपोलीतल्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं। प्रामुख्यानं डोंगराळ भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं प्रशासनासह नागरिकांची चिंता सुद्धा वाढवली आहे। रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। खोपोलीत सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे इथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। रायगड जिल्ह्यामध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं कुंडलिका, पाताळगंगा आणि आंबा नद्यांनी पाण्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे रोहा, नागोठणे, खालापूर, खोपोली आणि आपटा या परिसरातल्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। रायगडच्या खोपोली आणि खालापूर परिसरात पावसाचा मोठा जोर दिसून येतोय। खोपोली शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलंय। पाणी साचल्यानं खोपोलीमधल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, त्यामुळे पुढचे काही तास जोरदार पावसाची शक्यता आहे। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत या दरम्यान धावणाऱ्या लोकल सुरळीत पण काहीशा विलंबानं सुरू आहेत। मुंबई आणि उपनगरात पावसानं थोडीशी विश्रांती घेतली असली तरी मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात मात्र पावसाची संततधार आहे। भिवंडीत तर पावसामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। भिवंडी शहराला रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय। भिवंडी शहरातील मुख्य भाजी मार्केटसह बाजारपेठ विविध ठिकाणं पाण्याखाली आहेत। नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत होती। खाडीकिनारी असलेल्या ईदगाह या झोपडपट्टी भागात तसंच अन्य भागात 4 फुटांपर्यंत पाणी साचल्यानं झोपडपट्टीतल्या सर्वच घरात पाणी शिरलंय। तिकडे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। यामुळे प्रशासनानं अलर्ट जारी केलाय। कल्याणमधील रायते पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। नदीची पाणी पातळी वाढतेय, त्यामुळे हे पाणी पुलाला लागण्याची शक्यता असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल बंद करण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे पालघर मनोरवाडा मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। मनोरवाडा मार्गावर एक ॲम्ब्युलन्स पुराच्या पाण्यात अडकली होती। स्थानिकांच्या मदतीनं ती बाहेर काढण्यात आली। मनोरवाडा मार्गाच्या ऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। आणि आता थेट अमेरिकेतल्या मोठ्या बातम्या। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी एका प्रचार कार्यक्रमात बोलत असताना हल्लेखोरानं गोळ्या झाडल्या। डोनाल्ड ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या वरच्या बाजूला गोळी चाटून गेली। ट्रम्प हे सुरक्षित असल्याचं त्यांच्या कार्यालयानं सांगितलंय। अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। पेनसिल्व्हानियामधल्या बटलर या भागात एका प्रचार सभेत डोनाल्ड ट्रम्प भाषणासाठी उभे राहिले। त्यांनी भाषणाला सुरुवात केली होती। टेक अ लुक अँड व्हॉट हॅपन्ड असं वाक्य ते म्हणत होते आणि गोळीबाराचा आवाज ऐकू आला आणि सगळा परिसर दणाणून गेला। Take a look what happened. ट्रम्प यांचं भाषण सुरू असतानाच त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न झाला। गोळीबारानंतर ट्रम्प यांनी कानाला हात लावत ते खालती बसले। त्यांच्या पाठीमागे असलेले त्यांचे समर्थक सुद्धा खालती वाकले।
अवघ्या काही क्षणातच सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी ट्रम्प यांना घेराव घातला। जवानांनी त्यांना स्टेजवरून खालती उतरवत घटनास्थळापासून सुरक्षितपणे दूर नेलं। ट्रम्प यांच्या कानातून रक्त ओघळत असल्याचे दिसून आलंय। अवघ्या 12 सेकंदामध्ये हा प्रकार घडला। सिक्रेट सर्व्हिस आणि ट्रम्पच्या कार्यालयानं ते पूर्णतः सुरक्षित असल्याचं सांगितलंय। या गोळीबारात सभेतल्या एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीररित्या जखमी झालेत। प्रचार रॅलीमध्ये बोलायला उभे राहताच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 400 फुटांवरून गोळीबार करण्यात आला। पोलिसांनी तातडीनं प्रतिहल्ला करत हल्लेखोराला ठार केलं, पण हा हल्ला कसा झाला याची सविस्तर माहिती आता समोर आली आहे। पेनसिल्व्हानियामध्ये बटलर या भागातील प्रचार सभेत बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला। या गोळीबारादरम्यान ट्रम्प यांच्या कानाला गोळी लागली आणि ते लगेचच खालती वाकले। त्यांच्या पाठीमागे असलेले त्यांचे समर्थक सुद्धा खालती वाकले। या गोळीबारात सभेतल्या एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत। प्रचार सभेच्या मंचापासून अवघ्या 400 फूट अंतरावर असलेल्या एका इमारतीच्या छतावरून शूटरनं ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला होता। AR-15 रायफलमधून त्यानं 8 राऊंड फायर केल्याचं उघडकीस आलंय। पहिल्या राऊंडमध्ये 3 तर दुसऱ्या राऊंडमध्ये 5 गोळ्या फायर करण्यात आल्या। ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी चाटून गेले। या घटनेनंतर सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी ट्रम्प यांना सुरक्षितपणे घटनास्थळापासून दूर नेलं। पेनसिल्व्हानियामध्ये निवडणूक प्रचाराच्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबाराची घटना घडली आणि एकच खळबळ उडाली। ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी चाटून गेली। या हल्ल्यातून डोनाल्ड ट्रम्प बालंबाल बचावलेत। प्रचार सभेच्या दरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षितपणे दूर नेलं। डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार होताच सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी जोरदार प्रतिहल्ला केला। या प्रतिहल्ल्यात या हल्लेखोराचा मृत्यू झालाय। हा हल्लेखोर अवघ्या 20 वर्षाचा तरुण आहे। थॉमस क्रुक्स असं त्याचं नाव असल्याचं FBI नं म्हटलंय। थॉमस मॅथ्यू क्रुक्स यानं ट्रम्प यांच्यावर जो गोळीबार केला होता, धक्कादायक बाब म्हणजे क्रुक्स हा ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचाच कार्यकर्ता होता। थॉमसनं जो बायडन यांच्या डेमोक्रॅटिक पार्टीशी संबंधित एका गटाला $15 देणगी दिल्याचं सुद्धा समोर आलंय। थॉमस क्रुक्सकडून AR शैलीतील रायफल जप्त करण्यात आली आहे। या हल्ल्यामागचा त्याचा हेतू अद्याप पोलीस शोधत आहेत। दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली या सगळ्या प्रकरणाची सविस्तर चौकशी होणार आहे। हल्ला झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प लगेचच खालती वाकले। क्षणार्धात त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी ट्रम्प यांच्या भोवती कडक केलं। आधी सुरक्षित ठिकाणी नेऊन पुढे त्यांना थेट रुग्णालयात नेण्यात आलं। डोनाल्ड ट्रम्प यांनी रुग्णालयातून सुरक्षा यंत्रणांचे आभार मानलेत। पेनसिल्व्हानियामध्ये प्रचार करत असताना हल्लेखोरानं झाडलेली गोळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला चाटून गेली। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प जखमी झाले। सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी ट्रम्प यांना घेराव घातला आणि त्यांना ताबडतोब सुरक्षित ठिकाणी नेलं। यानंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवेदन जारी केलंय। मी अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिस आणि कायदा आणि सुव्यवस्था अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो, ज्यांनी पेनसिल्व्हानियातल्या बटलरमधल्या गोळीबारानंतर वेगानं कारवाई केली। सभेत मृत झालेली व्यक्ती आणि गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींविषयी मी सहवेदना व्यक्त करतो। शूटर ठार झाला आहे तर माझ्या कानाच्या वरच्या भागाच्या जवळ जखम झाली आहे। गोळी लागली त्यावेळेला मला त्याची जाणीव झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुद्धा झाला। हल्ल्याच्या घटनेनंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रविवारी पहाटे न्यू जर्सी इथे गेले। दरम्यान ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातल्या अनेक नेत्यांनी निषेध केलाय। पुन्हा राज्याच्या राजकारणातल्या काही बातम्या। बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित जनसन्मान मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे। सर्वपक्षीय बैठकीला न जाण्यासाठी विरोधकांना बारामतीतून फोन गेला होता, असा थेट आरोप भुजबळ यांनी केला। दरम्यान भुजबळ यांचं भाषण सुरू असताना 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या। बारामतीत राष्ट्रवादीच्या जनसन्मान मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे। दुसऱ्या कोणाला ज्यांना आरक्षण मिळालं त्यांच्यावर अन्याय होणार नाही एवढी आमची काळजी आपण घेतली पाहिजे। आरक्षणाच्या बद्दल सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी घातलेल्या बहिष्कारावरून भुजबळ यांनी निशाणा साधला। पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं, परंतु असं सांगितलं जातं की सगळे येणार होते, पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला। महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग सुरू आहेत असा गंभीर आरोप सुद्धा भुजबळ यांनी केलाय। सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत। छगन भुजबळ यांचं भाषण सुरू असतानाच 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या।
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अंगणातूनच शक्ती प्रदर्शनाची सुरुवात केली। बारामती इथे राज्यव्यापी जनसन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता। यात कार्यकर्त्यांना नवी चेतना देण्यात आली। यावेळी बोलताना अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजीही केली। विधानसभेमध्ये महायुतीला निवडून द्यायचं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं। हौसे नवशे गौशे येतील त्यांना भुलू नका असा टोलाही अजित पवार यांनी लगावला। नवसे गौसे येतील, काही सांगण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। हा अजितदादा शब्दाचा पक्का आहे, त्यामध्ये कुठं बदलणार नाही। विरोधकांचा चुकीचा प्रचार खोडून काढण्याचं आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं। कुणी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याला ठासून सांगा, तुम्ही काहीतरी आता चुकीचं सांगू नका। आमचा दादावर विश्वास आहे, महायुतीवर विश्वास आहे। भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही असं सांगत विकासाचं ध्येय घेऊन पुढे जायचं असल्याचंही अजित पवार यांनी आवर्जून नमूद केलं। मित्रांनो, भावनिक होऊ नका, इमोशनल होऊन प्रश्न सुटत नाही। प्रश्न सोडवण्याच्या करता रात्रंदिवस कष्ट करावे लागतात। जनसन्मान मेळाव्याच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा आणि तालुका ढवळून काढायचा आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे। IAS अधिकारी पूजा खेडकर वादाच्या भोऱ्यात सापडले आहेत। ट्रेनी IAS असताना स्वतःच्या ऑडी गाडीवर अंबरदिवा लावून चमकोगिरी करणं तसंच निवासी जिल्हाधिकाऱ्यांचं केबिन बळकावणं अशा विविध कारणांनी त्या राज्यभर चर्चेचा विषय बनल्या। न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी विलास बढे यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी पूजा खेडकर यांच्यावरचे सगळे आरोप खोडून काढले आहेत। पूजा खेडकर यांनी ऑडी कारवर अंबरदिवा वापरल्याबद्दल त्या चर्चेत आल्या होत्या। याबद्दल त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी स्पष्टीकरण दिलंय। ट्रान्सपोर्ट अलाउन्स दिलेला असतो जाण्या येण्यासाठी, तो त्याच्यामध्ये तू स्वतःची गाडी किंवा भाड्याची गाडी जी काही तुला घे आणि त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने तू लॅम्प जर लावला तर तुला अशी परत अडचण येणार नाही। पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरून सुरू असलेले आरोप सुद्धा दिलीप खेडकर यांनी खोडून काढले। 2 हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी टेस्ट होती आणि त्याचे जे रिझल्ट येतात ते जर त्याच्यामध्ये त्यांनी जे काही हे पर्सेंटेज असेल ते इव्हॅल्युएट करतात आणि ते जर विदिन लिमिटमध्ये असेल तरच त्यांना PH कन्सिडर केलं जातं, अन्यथा केलं जात नाही। आणि ही सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी झालेली आहे। पूजा खेडकर यांच्या नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्राबद्दल सुरू असलेल्या वादावर सुद्धा खेडकर यांनी स्पष्टीकरण दिलंय। प्रॉपर्टी आणि उत्पन्न याच्यामध्ये फरक आहे। तुमचं उत्पन्न किती आहे त्याच्यानुसार क्रीमी लेअर लागू होतं। कुटुंबियांना बदनाम करण्याचा हा राजकीय कट असल्याचं सुद्धा दिलीप खेडकर यांचं म्हणणं आहे। विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली। या अतिक्रमणाच्या विरोधात संभाजीराजे यांच्यासह शेकडो शिवभक्त विशाळगडावर दाखल झाले होते। आंदोलनाच्या दरम्यान दगडफेकीची घटना घडल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। गेल्या अनेक वर्षांपासून विशाळगडावरचं अतिक्रमण काढण्याची मागणी शिवभक्त करत होते। या विरोधात आंदोलन पुकारण्यात आलं। संभाजीराजे छत्रपती हे याच मागणीसाठी थेट विशाळगडावर दाखल झाले। मात्र या दरम्यान संतप्त झालेल्या जमावानं काही घरांची जाळपोळ केली तर काही ठिकाणी दगडफेक, यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। संभाजीराजे सुद्धा या दरम्यान 2 तास विशाळगडावर ठाण मांडून होते। अखेर प्रशासनानं उद्यापासून अतिक्रमणांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर संभाजीराजे छत्रपती गडावरून खाली आले। काय शिवभक्तांची काही इच्छा नाही असं काय जे काय थोडं मोडतोड काय काय जे जात असतं करायची, पण लवकर निर्णय व्हायला पाहिजे माझं मत। पोलीस मुख्यालयाकडून 2 SRPFच्या कंपन्या देखील उपलब्ध झालेल्या आहेत, अतिरिक्त कुमक। त्याचबरोबर कोल्हापूर परिक्षेत्रामधून माननीय IG सरांनी देखील अतिरिक्त बंदोबस्त पुरवलेला आहे। विशाळगडावर झालेल्या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। यासोबतच दमदार 10 मध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।